नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा 15वा भाग आपण माहिती घेत आहोत. याच्यामध्ये यापूर्वी आपण 14 एपिसोड तयार केले होते. त्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केलं आणि आणखी सविस्तर माहिती देण्याची विनंती केली होती. आमचा असा विचार आहे इसाप टीमचा की जे शेतकरी रासायनिक शेती सोडून सेंद्रियकडे वळण्याची ज्यांची प्रबळ इच्छा आहे त्यांना प्रत्यक्ष कृती कार्यक्रम द्यावा, जेणेकरून या इसाप पद्धतीनं आपल्याला 2 ते 2.5 वर्षानंतरच लवकरात लवकर जमीन सुपीक होऊन, पैलवान होऊन, पिकामध्ये इम्युनिटी येऊन, बाह्य निविष्ठावर खर्च वाचून शेती परवडेल अशी रासायनिक शेतीच्या तुलनेनं अशी पद्धतीनं आपल्याला उत्पादन आणि उत्पन्न मिळवता येईल. तर या अनुषंगानं आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञान जे कृषी विद्यापीठांनी जास्त त्यावर संशोधन केलं नाही, भर दिलं नाही, कृषी विभागांना सुद्धा याबद्दल फारशी माहिती नाही. आपण फक्त आपलं सेंद्रिय शेती 16 प्रचलित सेंद्रिय पद्धतीवरच केंद्रित केलेली आहे, ज्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, पंचगव्य वगैरे वगैरे आहे. तर अतिशय मर्यादित स्वरूपामध्ये सेंद्रिय शेती सुरू केल्यावर या निविष्ठा पिकाचं पोट भरत नाहीत. म्हणूनच रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 100% कमी होतं. तुम्ही कितीही म्हणा, कितीही दावे करा, परंतु 2-3 वर्ष तरी उत्पन्न येत नाही, चांगलं पीक खुरटेलं राहतं, पिकाचं कंट्रोल राहत नाही, कीड रोगावर पिकावर आपण करू शकत नाही, निविष्ठावर खर्च वाचतो, मजुरी खर्च पुष्कळ वाढतो. तर या दृष्टिकोनातून आम्ही असं आपल्याला आग्रहाची विनंती करतो की इसाप कृषी पद्धती तुम्ही अवलंबल्यास त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे कॉस्मिक एनर्जी किंवा ब्रह्मांड विज्ञान किंवा बायोडायनॅमिक सायन्स. त्या विज्ञानाचा अंतर्भाव कोणत्याही कृषी पद्धतीमध्ये केलेला नाही आणि याच्यामध्ये आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण करून, प्रयोग करून, प्रचिती घेऊन हे अंतराळातले विज्ञान आपण प्रत्यक्ष शेतामधील सगळ्या पिकांचं, भाजीपाला असो, केळी, हळद, ऊस असो, कोणतेही असो, याचं उत्पन्न नेहमी वाढेलच. 8 ते 20% निश्चित वाढते. याचं तंत्रज्ञान लक्षात घ्या तुम्ही की विज्ञान काय आहे. अंतराळामध्ये ग्रह, तारे, चंद्र, उपग्रह, राशी, नक्षत्र याचं जे अतिशय अजूनही अभ्यास चालू आहे, तर त्याचा परिणाम काय होतो जमिनीवर पिकावर, सूक्ष्म जीवाणूवर, गांडूळच्या संख्येवर, जमिनीतल्या ओलाव्यावर, त्याचा सरळ संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे पिकाच्या वाढीवर. इतका संबंध आहे चांगला की याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. 165 वर्षापूर्वी म्हणजे 1925ला रुडॉल्फ स्टायनरने सांगितलेलं आहे, परंतु त्याच्यावर भरोसा केला नाही कोणी. आणि आता 58 वर्षापासून मित्रांनो, 1966 पासून याची प्रचिती सगळ्या जगाला आली की खरंच याचं उत्पन्न वाढते, हे विज्ञान सत्य आहे, विज्ञानावर आधारित आहे आणि प्रत्यक्ष त्याची प्रचिती येत आहे. तर पीटर प्रॉक्टर यांनी विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वर्धा इत्यादी ठिकाणी पुन्हा प्रात्यक्षिक दाखवून सगळं सिद्ध केलेलं आहे. आता हे शास्त्र काय आहे ॲक्च्युअली? या शास्त्रामध्ये एक मुख्य गाभा असं तुम्ही लक्षात घ्या की सूर्यापासून प्रकाश संश्लेषण होऊन आपल्याला फोटोसिंथेसिस होऊन अन्नग्रहण तयार होते, अन्नग्रहण तयार करते वनस्पती वगैरे. शुक्रापासून तुम्हाला सल्फर, पोटॅश, नत्र आणि सूक्ष्म जीवाणू मिळतात. बुध ग्रहापासून तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरियाचं वाढ होते त्याच्यावर. मंगळ ग्रह तुम्हाला जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी ते विशिष्ट फोर्सेस आहेत जे अनाकलनीय आहेत, अद्भुत आहेत, ते फोर्सेस मिळतात. चंद्रापासून तुम्हाला कॅल्शियम मिळते जे पीक वर्धक आहे, रोगप्रतिकार शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये आपण चंद्रावाटे मिळू शकते. आणि शनी ग्रह तुम्हाला स्फुरत पुरवते आणि सिलिका पुरवते. मित्रांनो, सिलिका म्हणजे असं मिनरल आहे, असं मूलद्रव्य आहे जे रोगप्रतिकार शक्ती, इम्युनिटी पिकामध्ये आणते. तर या ग्रहाचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आता ही शक्ती कशी आपण ओढून घेणार? ही शक्ती ओढून घेण्यासाठी आपल्याला काही कृती करावं लागेल, ज्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर बायोडायनॅमिक कंपोस्ट आपल्याला वापरावं लागेल. नंबर 2 आहे आपल्याला CPP वापरावं लागेल, जे सगळं घरी तयार करता येते. मित्रांनो, बाहेरून काही विकत आणण्याचं काम नाही. आम्ही तुम्हाला सांगून
प्रत्यक्ष करू, कृती दाखवू, प्रत्यक्ष दाखवू, सगळं ज्ञान आमच्याकडे उपलब्ध आहे. फक्त तुमची घेण्याची तयारी पाहिजे. तिसरं म्हणजे बायोडायनॅमिक 500 जे खताचं किंवा कॉन्सन्ट्रेट मिनरल आपल्याला उपयुक्त देतात, पुरवतात. आणि चौथं म्हणजे BD 501. आता काय करतं हे रेडिओसारखं आहे मित्रांनो. या 4 निविष्ठा तुम्ही जमिनीत टाकल्या की रेडिओ तुम्ही स्टेशन, ज्या ठिकाणी आपण रेडिओ जसं स्टेशन आपण विविध भारती म्हणले की स्टेशन लावतो, त्याप्रमाणे या 4 निविष्ठा त्या ग्रहाकडून या फोर्सेस खेचून घेतात. कोणी खत खेचून घेते, कोणी रोगप्रतिकारक शक्ती खेचून घेते. या 4 निविष्ठा रेडिओ स्टेशन सारख्या आहेत, रेडिओ सारख्या आहेत. आणि हे अत्यंत सोपे आहेत. आणि आम्ही आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता नुकतंच आम्ही 21 आणि 22 जूनला 2 दिवसाचं हे प्रशिक्षण डिटेल आम्ही सांगणार आहे तुम्हाला. काय सांगणार आहे तुम्हाला आम्ही की हे निविष्ठा कशा तयार करायच्या, कसा उपयोग करायचा शेतामध्ये, त्याचा प्रत्यक्ष फायदा काय. थोडक्यात मी आज या कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन की साधं गाईचं शिंग जे आहे, गाईचं शिंग पाहिजे आपल्याला, एक गाईचं शिंग पाहिजे. 20 एकराचं खत पुरवते हे. याच्यामध्ये करायचं काय, तुम्हाला दूध देणाऱ्या गाईचं शेण आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. आणि हे शिंग जमिनीमध्ये 1 फूट खाली खोल अशा उभ्या रीतीनं पुरून ठेवायचं आहे 6 महिने. 6 महिन्यामध्ये जमिनीतली ऊर्जा हे खालच्या बाजूनं यात शिरते आणि वरून सूर्याची जे कॉस्मिक एनर्जी आहे टोकावरून याच्यामध्ये हे होते. आणि 6 महिन्यानंतर याच्यामध्ये शेणाचं रूपांतर याच्यामध्ये BD 500 नावाच्या प्रिपरेशनमध्ये होतं, जे राकोंडी कलरचे आहे. आणि ते आपल्याला तयार होते. आणि ते आपल्याला लागते किती मित्रांनो, 25 ग्रॅम फक्त. एका एकराला 25 ग्रॅम ते शिंपडून टाकायचं जमिनीवर पेरणीच्या आधी. आणि 25 ग्रॅम किती पाण्यामध्ये, 15 लिटर पाण्यामध्ये. म्हणजे 200 लिटरची टाकी घ्या, पाणी करा, पिचकारी भरा, तसं काही गरज नाही. तर हे आपल्याला 20 ते 25 एकराला पुरते हे खत 6 महिन्यानंतर मिळते. हे झालं खताची गोष्ट. आणि अशाच शिंगामध्ये दुसऱ्या किंवा या शिंगामध्ये रिकामं झाल्यावर क्वार्ट्स नावाचा एक संगम, क्वार्ट्स नावाचा एक धातू आहे. तो वेरूळला मिळतो आपल्याला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहे. आणि हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये वेरूळ या ठिकाणी एक एजन्सी आहे, एक मित्र आहे आमचा, तो आपल्याला पुरवतो. याचा भुगा करायचा, पावडर करायची टाल्कम पावडर सारखं. आणि हा भुगा या शिंगात भरायचा आणि याच पद्धतीनं आपण जमिनीमध्ये 6 महिने पुरून ठेवायचं. आणि 6 महिन्यानंतर हे जे भुगा आपण बाहेर काढतो, ते काढल्यावर आपल्याला साधारण कीटनाशक मिळतं. आपल्याला 1 ग्रॅम फक्त कीटनाशक लागतं तुम्हाला. 1 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये 1 तास ढवळून तुम्ही झाडावर हवेमध्ये जर फवारलं तर सिलिका याच्यामध्ये मिळते. फुल ऑफ सिलिका आहे. सिलिका ऑक्साईड आहे त्याच्यामध्ये, सिलिकॉन ऑक्साईड. आणि त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती येते आणि पिकावर एक पातळ कवच तयार होते की जेणेकरून एक रेनकोट घातल्यासारखं माणूस जो आहे, ज्याला पाऊस किती पडला तरी भिजत नाही, त्याप्रमाणे पिकाचं संरक्षण करते. 25 ते 50 ते 70 एकराला हे आपल्याला एक शिंगाचं खत पुरते. एक शिंगाचं खत आपल्याला खत मिळते आपल्याला. आणि अशा शिंगामधून आपल्याला कीटकनाशके मिळते. बाह्य निविष्ठा खर्च वाचतो आपल्याला. हे कसं करायचं, कसं वापरायचं, किती वापरायचं, केव्हा केव्हा टाकायचं, याच्या पद्धती काय, याचं प्रात्यक्षिकासकट आपण प्रशिक्षण ठेवलेलं आहे 21 आणि 22 तारखेला. तर माझी अशी विनंती आहे, मला कल्पना आहे की पेरणीचे दिवस आहेत, घरचे बरेचसे गडबड आहे, तर तुम्ही कृपया आम्हाला संपर्क साधून याची नोंदणी करा. आणि संपर्क साधताना व्हॉट्सअपच्या ऐवजी तुम्ही जर प्रत्यक्ष 2 फोन नंबरवर आम्हाला संपर्क साधला तर तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून घेऊ. आणि परवा दिवशी म्हणजे 21 आणि 22 तारखेला 2 संपूर्ण दिवस तुम्हाला नुसतंच हे बायोडायनॅमिक नाही तर इतरही तंत्रज्ञान तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू. कृपया माझा नंबर तर बोर्डावर मागे आहेच. आणि आणखी एक नंबर आपण कृपया लिहून घ्यावा, 9579896580. 9579896580. या दोन्ही नंबरवर कृपया तुम्ही व्हॉट्सअपच्या ऐवजी जर फोन डायरेक्ट कराल तर तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करू. संपूर्ण सोय केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नोत्तरे विचारू शकता. 2 दिवस तुम्हाला आम्ही पूर्णपणे माहिती देऊ. आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये जे BD कॅलेंडर सुद्धा आहे की काय, कोणत्या पद्धतीनं आपण कोणत्या दिवशी पेरू नये, कोणत्या दिवशी खत टाकलं पाहिजे, कोणत्या दिवशी फवारणी केली पाहिजे. सोपं तंत्रज्ञान आहे, जे खर्चिक नाही आहे
एकदा तुम्ही घरच्या घरी निविष्ठा तयार केल्या की तुम्हाला ते त्या कशा वापरायच्या ते आम्ही सांगू. आणि तुम्ही जर आलात तर या ठिकाणी तुमच्याकडे सुद्धा प्रात्यक्षिक घ्यायला आमची तयारी आहे. तुमचा प्रोड्युसर कंपनी ग्रुप असेल त्यांना सुद्धा संबोधन करायला तयार आहे. तरी कृपया या 2 दिवसाच्या प्रशिक्षणाला आपण यावं अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.